तरुण पोरं सावध व्हावं, पाया पडतो तुमच्या. माझे 2-3 वाक्य ऐकाल का पोरांनो तुम्ही? तुम्ही तर बोलायचेच बंद झाले. ऐकाल का? पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. पोरांनो, आता जास्त शिकण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा. शिकत बसू नका. केव्हा नोकऱ्या लागतील तुम्हाला बोला. 35ला तू बीएड झालाय, 37ला तुला पगार चालू झाला, 58ला तू रिटायर झालाय. स्लॅब कधी टाकतो तू? हे सोडून द्या मला. हा विनोद नाही मला. पोरांनो, तुम्ही फक्त सादरा, निर्वेशनी राहा. लक्ष्मी तुमच्या मागे येणार, मागच येणार. आणि पोरांनो, दुसरं एक वाक्य सांगतो. कोणत्याही गोष्टीत अपयश आलं ना, खचून नाही जायचं. खचायचं नाही. पुन्हा नेट लावा. पोलीस भरतीला गेलता, व्यायाम करतो ना तू, व्यायाम करतो ना, तुला वाटतं ना पोलीस व्हावा, जाऊ दे. 3 इंच छाती कमी भरली, भरू दे ना. नाराज होऊन यायचं नाही. थोडा व्यायाम वाढव. परत छाती तर भरून निघणारच का नाही. त्यानं तिकून आल्यावर गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. काय करतो म्हणजे हायवे गेलं, दहावी गेलं. पोरांनो, असं नाही करायचं. आपल्याला ते जमत नाही ना. शाळेत आपलं डोकं चालत नाही ना. चला, परवाचा पोरगा पोरांनो, अकोले तालुक्यातला जो महाराष्ट्र केसरी झाला, शेती करणाराचा पोरगा आहे ना. पण मरेपर्यंत इस्टेट संपणार नाही एवढी मिळाली. आता पैलवान तरी व्हा. नाही तुला शाळेत डोकं चालत ना,